छत्रपती संभाजीनगर महापौर समीर भाऊ यांना मी धन्यवाद देतोय। एका जिव्हाळाचा आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषयाला त्यांनी हात घातला आहे। आजच्या मीटिंग मध्ये येथे या महानगरातून 700 बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिले गेले, त्याचा संदर्भात पुढच्या महिनाभरात सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधीचे निर्णय झाला। आतापर्यंत फक्त 200 लोकांची नावं आरोपी म्हणून आलेली आहेत। आता बैठकीत आणखीन एक गोष्ट समोर आली की संभाजीनगर जिल्ह्यात मोहळाई गावातला घोटाळा, याचा सगळ्यांना माहित आहे। गावाची लोकसंख्या 1300 आणि नोंदणी झाली आहे 3447। ही नोंदणी मे 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान झाली, त्यातलं एकही नाव इथलं नाही। तशी शक्यता संभाजीनगर शहरात झाली असण्याची शक्यता आहे। या महापालिकेत 16,000 नावं 2024 आणि 2025 मध्ये जे जुना रेकॉर्ड मध्ये वाढवण्यात आली आहे, ती तपासण्याचे निर्देश आज महापौर महोदयांनी दिला आहे। जी प्रक्रिया निवडणुकीच्या पूर्वी थांबली होती, ती पुढच्या 3 महिन्यात संबंध महाराष्ट्रात पूर्ण केली जाणार। आतापर्यंत 10,000 लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे। संभाजीनगर महानगरात प्रगती झाली आहे, पण सिल्लोड येथे काहीही काम झालेलं नाही। त्या संबंधी पण आज जिल्हाधिकारीकडे चर्चा होणार। सिल्लोड मध्ये 1100 बोगस आदेश दिले गेले, त्याच्यावर कारवाई होणार। परंतु यमांचा देखील या ठिकाणी नागरिक आढळला, म्हणजे बाहेरून येतात ते लोकांचे रेकॉर्ड जे आहे ते लोक तपासले जात नाही, त्यामुळे ही संख्या वाढत जाते आणि भविष्यामध्ये धोका निर्माण होतो। 2 गोष्टी आहेत, तपासली जाते हा एक भाग आहे, तो फ्रॉड फोर्जरी आहे। म्हणजे जे मी मोहळाईचं जसं सांगितलं की ते टर्मिनल हॅक करण्यात आलं, पण टर्मिनल हॅक करण्यात आलं पण 2 वर्ष तिथे टर्मिनल चालवण्यातच आलं नाही, हा एक भाग। इथे संभाजीनगरचे जे मी गेल्या 8 महिने ओरडतोय, महापालिका आणि जिल्हाधिकारी प्रतिसाद देत नव्हते, आज त्यांचे आकडे त्यांच्या जवळ ठेवले। 16,000 अशी नावं वाढवण्यात आली आहे गेल्या 2 वर्षात, जे तपासली गेलेली नाही। जसं यवतमाळ मध्ये ते सेंदूर शेणी गाव 1400 27,000 नावं 2025 मध्ये भरती गेली, तर या ते पण ते तपासावं लागणार आहे। जिल्ह्यात एकूण जिल्ह्यात एकूण काल सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार एका मंदिरात गेले, त्यानंतर तिथे काही तरुणांनी ते गोमूत्र टाकून स्वच्छ केलं, त्यांचं म्हणणं असं होतं की त्याला अपवित्र झालं। माझं म्हणणं आहे दोन्ही विषय वेगळे आहेत। जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे। ज्यांचा इथे जन्म झाला नाही, ज्यांच्याकडे इथे जन्म झाल्याचा काहीही पुरावा नाही, त्यांच्या संबंधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगायचं आहे, जर इथे जन्म झालाय तर कागद दाखव, आणि जर नाही कागद, मग तो बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे, त्याची देशाला काही विषय नाहीये, त्याला परत पाठवणार। संभाजी नाहीये। तर पहिली गोष्ट मी जसं सांगितलं, हे महानगराचा जिल्ह्यात सिल्लोड येथे 1100 असे अपात्र बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिली गेली आहेत। त्या संबंधीची प्रक्रिया पुढे जात नाही आहे, आता त्याला गती दिली जाणार। सत्तारांचा प्रश्न याच्यासाठी विचारला आहे की तुषार भोसले यांनी असं म्हटलं आहे की ते हिंदू नाहीये, तर मग मंदिरात कशाला जात आहे? ते तुमच्या पक्षाचे आहे तुषार भोसले। महापौरांनी या गोष्टीत सगळ्या अधिकाऱ्यांसमवेत
स्पष्टपणे सांगितलं की 3 महिन्यात आम्ही हे सगळं प्रक्रिया पूर्ण करणार. दर महिन्याला ते रिव्ह्यू मीटिंग घेणार आणि त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय ताबडतोब ते येथे महापौर भारतीय जनता पक्षाचे 3 सिनियर नगरसेवकांची एक टीम बनवणार आहेत जे डे टू डे मॉनिटरिंग करणार. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले शिवाजी महाराजांचा अपमान केला होता तेव्हा त्यांचा राजीनामा का घेतला नाही असं विरोधक भाजपाला विचारतात. त्याला त्याचं उत्तर अनेक वेळा देऊन झालंय. आता आपण काय विरोधक विचारतात सर तुम्हाला हो त्यात काय आहे ना की विरोधकांनी तर आपलं काम संजय राऊतनी चालू ठेवलं पाहिजे. तर सर टिपू सुलतानावरून मोठा वाद सुरू आहे. काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांशी केली, त्याच्यावरून एक वाद सुरू आहे. त्यावर तुमचं मत काय? कोणी निवडून आला म्हणून त्याला भारताची घटना, भारताचं राष्ट्रीयत्व याचा वर टिंगल करण्याचा अधिकार नाही मिळत. म्हणजे मालेगाव महापालिका असो की अन्य कुठे असो, जे महापुरुष आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अनुसरून त्यांना वागावं लागणार. काही महापालिकेत निवडून आल्यानंतर म्हणतात हमारे मन में आएंगे इसका जन्म प्रमाण पत्र दूंगा. हे चालणार नाही. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अवमान करणार असेल काँग्रेस अध्यक्ष, सहन केलं जाणार नाही. आणि टिपू सुलतानची प्रतिमा, फोटो मान्य होऊच शकत नाही. ओके. सर, पण भाजपने